प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साधा वर्तमान काळ, ज्याला की इंग्रजीमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो, बघणार आहोत. या ठिकाणी इंग्रजी कशी लिहायची ओळीवर मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, त्याकडे देखील तुम्ही लक्ष द्यावं. सिंपल प्रेझेंट टेन्स याला आपण मराठीमध्ये साधा वर्तमान काळ म्हणतो. साधा वर्तमान काळ. तर एकूण 12 काळ आहेत. त्यापैकी 11 काळ अगदी जसे सांगितले तसे नियमानुसार तिथे जास्त आपल्याला अडचण येत नाही. पण सिंपल प्रेझेंट टेन्सबद्दल बोलायचं झालं तर तिथे आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. या टेन्समध्ये आपण V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरणार आहोत. फक्त आणि फक्त पहिलं रूप. बघा, प्रत्येक 4 रूपं जे आहेत ते वेगवेगळ्या टेन्सला आपण आरक्षित केलेले आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं की फक्त त्याच्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, बाकी दुसरे रूप इथं वापरले जाणार नाही. आता इंग्रजी भाषेमध्ये वाक्याची रचना कशी असते? कर्ता, मग क्रियापदाचं पहिलं रूप, मग कर्म, मग पूरक शब्द, कॉम्प्लिमेंट. आता जर कर्ता म्हणजे जो सब्जेक्ट आहे तो 2 प्रकारचा असेल. एक तर त्याच्या जागी नाम येईल किंवा सर्वनाम येईल. शब्दांच्या या 2च जाती येणार. आणि नाम आलं आणि किंवा सर्वनाम आलं त्याच्यामध्ये 2 शक्यता राहतील. एक तर ते नाम एकवचनी असेल किंवा अनेकवचनी असेल, म्हणजे सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल. तसंच सर्वनामांचं पण आहे. आता कर्माबद्दल बोलायचं झालं तर ऑब्जेक्ट जे आहे, कर्म जे असतं, त्याच्या जागी पण वाक्यामध्ये शब्दाच्या या 2च जाती येतात. नाम किंवा सर्वनाम येतं. दुसऱ्या राहिलेल्या 6 जाती म्हणजे व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन हे येत नाही. फक्त नाम आणि सर्वनाम येतात. मग नाम किंवा सर्वनाम आलं तर त्याच्यामध्ये 2 शक्यता आहे. एक तर ते नाम एकवचनी राहील किंवा ते नाम अनेकवचनी राहील. म्हणजे आपल्याला वचनाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे जेव्हा आपण साधा वर्तमान काळ शिकत आहोत तेव्हा. मग जो कर्ता आहे त्याचं वचन या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. जर आपल्याला कर्त्याचं वचन समजलंच नाही तर आपल्याला क्रियापदाबद्दल पुढे काय करावं लागेल तेच समजणार नाही. तर आपण साध्या वर्तमान काळाचा अतिशय महत्त्वाचा हा नियम लक्षात ठेवायचा आहे. आणि हा नियम फक्त आणि फक्त साध्या वर्तमान काळासाठीच आहे. एकवचनी जर कर्ता, एकवचनी नाम किंवा सर्वनाम. आताच पाहिलं आपण कर्त्याच्या जागी नाम किंवा सर्वनाम येतं. जर कर्ता एकवचनी नाम किंवा सर्वनाम असेल तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाला, बघा शब्दांकडे लक्ष द्या तुम्ही, वाक्यामध्ये काय म्हटलं जातंय त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या की क्रियापदाला प्रत्यय लागणार आहे. आणि कोण एकवचनी असणं आवश्यक आहे? कर्ता, म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर पाहिजे. मग सब्जेक्ट नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल तर कोणाला प्रत्यय लागणार आहे? क्रियापदाला, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपालाच लागणार आहे. फक्त आणि फक्त पहिल्या रूपाला. आणि प्रत्ययाला इंग्रजीमध्ये सफिक्स म्हणतो आपण, हे जाणतो. तर काय पाहिजे आपल्याला? एकवचन पाहिजे. अट काय आहे? नाम किंवा सर्वनाम एकवचनीच पाहिजे तर क्रियापदाला प्रत्यय लागणार आहे. मग ते एस असेल, ES असेल किंवा IES असेल, यांच्यापैकी कोणताही प्रत्यय लागेल. आता आपण हे वाक्य बनवल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार आहे. तर आपण त्याच्यासाठी काय करू? वाक्य घेऊया. की फॉर एक्झाम्पल सीता, मी लिहित आहे सीता. आता मी जसं लिहित आहे तुम्ही तसं वहीवर लिहावं, तुमचं अक्षर सुधरवावं, कारण की अक्षराला खूप महत्त्व आहे. कॅचेस बॉल. आणि वाचन पण तुम्हाला यायला पाहिजे. मी पूर्णविराम दिला, सीताचा S कॅपिटल काढलेला आहे. आता सीता काय आहे? एक नाम आहे, नाऊन आहे. पुन्हा कसं आहे ते? एकवचनी आहे, म्हणजे सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर सीता काय आहे? वाक्याचा S म्हणजे काय? सब्जेक्ट आहे. मग कॅच, टू कॅच हे मी व्हर्ब पार्ट केलेले, टू कॅच, कॉट, कॉट. पण इथं ES एक्स्ट्रा दिसू लागलं. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ES लागलं आहे, म्हणजे ते सफिक्स लागलेलं आहे. बॉल काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ते काय? एक नाऊन आहे आणि ते देखील सिंग्युलर आहे. पण ऑब्जेक्टच्या वचनाशी आपल्याला काही घेणं देणं नसतं.
पहिले आपण सब्जेक्टकडे लक्ष देत असतो आणि त्यानुसार क्रियापदामध्ये आपण बदल करत असतो. तर बघा ना, इथे सीता एकवचनी आहे, मग क्रियापदाला ईएस हा प्रत्यय लागलेला आहे. आता आपण अनेकवचनी नाम घेऊया आणि बघूया काय होते. तर सीताच्या जागी आपण गर्ल्स हे अनेकवचनी नाम घेतलेलं आहे आणि कॅच तो वर्ब जसाच्या तसा ठेवला आणि बॉल हे ऑब्जेक्ट पण जसाच्या तसं ठेवलं. फक्त वाक्याच्या कर्त्याचा आपण काय केलेलं आहे, वचन बदलून पाहिलेलं आहे. तर प्लुरल गर्ल्स नाम आहे, नाऊन आहे, सब्जेक्ट आहे, पण त्याचं नंबर किंवा वचन काय आहे, प्लुरल अनेकवचनी आहे. म्हणून आपण काय करणार, त्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या पहिल्या रूपाला जो आपण वापरत आहोत त्याला आपण प्रत्यय लावणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॉल ऑब्जेक्ट आहे, नाऊन आहे. अशा पद्धतीने साध्या वर्तमान काळाचे हे नियम आहेत आणि या नियमाला आपण लक्षात ठेवायचं आहे, याचा सराव करायचा आहे. वारंवार सराव केला तरी आपला कर्ता एकवचनी आहे. आपल्याला क्रियापदाला 100% सफिक्स प्रत्यय लावायचा आहे, आपल्या लक्षात येतं. सरावानेच आपल्याला लक्षात येणार आहे. सब्जेक्टचं वचन फार महत्त्वाचं आहे, कर्त्याचं वचन, कारण की ते व्हर्बला बदलणार आहे. जर एक वचन असेल तर क्रियापदाला सफिक्स लागतो, सफिक्स. जर अनेक वचन असेल, सब्जेक्ट कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदामध्ये कोणतंच सफिक्स लागणार नाही. क्रियापद जसंच्या तसं आपण पाठ केलेलं आहे, जसं टू गो असेल तर गोज येईल, टू कम असेल तर कम येईल. पण जर एकवचनी कर्ता असेल तर गोज होईल, कम्स होईल, सिट्स होईल, वॉक्स होईल, टॉक्स होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला सराव करून साधा वर्तमान काळ शिकायचा आहे. हाच एकमेव नियम या काळामध्ये आहे. धन्यवाद.